अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर पैसे देखील जमा झालेले आहेत. आता नेमकं काय अपडेट आहे, किती शेतकऱ्यांपर्यंत सरकारचा पैसा पोहोचलाय कर्जमाफीच्या माध्यमातून, आणि आणखी पुढची जी यादी ती ऑगस्ट महिन्यात येणार होती त्या संदर्भात काय नेमकं? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकारने जी पहिली यादी जाहीर केली आहे त्यामध्ये साधारणतः 17 लाख पात्र शेतकऱ्यांना त्याचा फायदा हा होणार आहे. आणि 17 लाख शेतकऱ्यांपैकी पहिल्या यादीचा जर विचार केला तर साधारणतः पहिला हप्ता आपण त्यातला 6,22,000 शेतकऱ्यांना आणि त्यांना 5,028 कोटी रुपयाचं हे शेतकऱ्यांना कर्जाचं ते वितरण, आपल्या हप्त्याचं वितरण किंवा माफीचं वितरण हे केलेलं आहे. आणि ती यादी आता टप्प्याटप्प्याने आता हे वितरण हे असंच चालू राहणार आहे. आणि कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पात्र जमा होणार आहे. 17 लाख शेतकऱ्यांपैकी आज जर आपण विचार केला तर साधारणतः आज अखेर साधारणतः 13 लाख शेतकऱ्यांनी केवायसीचं काम त्यांचं हे पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे आता ह्या 13 लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातल्या त्यात आता ह्याची अडचण, कर्ज आपल्या माफीची अडचण काय राहणार नाही. त्यांना ताबडतोब टप्प्याटप्प्याने ही कर्ज माफीची रक्कम मिळेल. आज आपण जर सगळ्यांचा जर विचार केला तर साधारणतः पहिल्या यादीतील ह्याच्यामध्ये साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात त्यांना त्या यादीतून आपण वगळलेलं आहे. आणि साधारणतः त्यांची संख्या पण मला वाटतं आपल्याकडं आलेली आहे. आणि मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे अपात्र शेतकरी म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे आयकर शेतकरी साधारणतः 94,000 शेतकरी हे आयकर भरत असल्यामुळे ते शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरलेले आहेत. आणि अन्य कारणामुळे साधारणतः 46,000 शेतकरी हे अपात्र ठरलेले आहेत. तर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये राज्य शासनाच्या वतीनं लवकरात लवकर जे 2 लाखाच्या आतील रक्कम, 2 लाखाच्या वरची रक्कम आणि प्रोत्साहन अनुदान जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्या सर्वांचं लवकरात लवकर वाटप केलं जाईल. कालच राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये संपेपर्यंत किंवा त्याच्या थोडं मागं पुढं ती रक्कम, कर्जमाफीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल. माफीच्या निकषामध्ये कुठल्याही प्रकारची बदल झालेली नाही. पूर्वी जे निकष होते तेच निकष आहेत. एवढंच आहे की 2019 साली महात्मा फुले कर्जमाफी योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ दिला होता त्यांना आपण ह्या पहिल्या निकषामध्ये 50,000 रुपयेच त्यांना देणार होतो. परंतु पुन्हा आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय बदल करून त्यांनाही 2 लाखाच्या आतल्या शेतकऱ्यांना त्यांनाही सरसकट त्यावेळेस कर्जमाफीचा आपण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ती संख्या आपल्यामध्ये ही थोडी वाढलेली आहे. पेरण्यांचं काय किती टक्के झालं? पेरण्यांच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आज अखेर आपल्या संपूर्ण राज्यामध्ये जर विचार केला तर साधारणतः 91% जे आपलं उद्दिष्ट होतं त्या उद्दिष्टाप्रमाणे 91% क्षेत्रावरती आपली पेरणी ही झालेली आहे. आणि निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की नाशिक विभागामध्ये सर्वाधिक पेरणी ही नाशिक विभागामध्ये झालेली आहे. 95% पेरणी ही नाशिक विभागामध्ये झालेली आहे. आणि मराठवाडा विभागामध्ये 94% पेरणी झालेली आहे. आणि सर्वात पेरणी ही ठाणे विभागात सर्वात कमी ही 85% पेरणी झालेली आहे. आणि विदर्भ विभागात सुद्धा साधारणतः 96% पेरणी झालेली आहे. अजूनही काही ठिकाणी पेरणीचं काम हे सुरू आहे. आणि जे आपलं उद्दिष्ट आहे त्याप्रमाणे निश्चित प्रकारे शेतकरी पेरणीचं काम सुरू आहे. खताच्या बाबतीमध्ये ह्या वर्षी शासनाने खूप काही चांगले निर्णय घेतले. लिंकिंगच्या बाबतीमध्ये खूप कडक धोरण हे शासनाने ह्या वर्षी अवलंबल्यामुळं ठीक आहे. अजूनही खताच्या बाबतीमध्ये कुठं जर लिंकिंग होत असेल तर निश्चित प्रकारे त्या शेतकऱ्यांनी आमच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा. जे विक्रेते जे अनुदानित खत विकतात त्यांना विना अनुदानित खत तिथं आता दुकानामध्ये ठेवता येणार नाही असा एक कडक आम्ही नियम शासनाने तो जी आर काढलेला आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्याला त्याचा फायदा झालेला आहे.
आज अखेर खताच्या उपलब्धतेच्या बाबतीमध्ये आपल्या माध्यमातून माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की खताचा साठा आपल्या नियोजनाप्रमाणे आपल्याकडे व्यवस्थित आहे. त्यामुळे खताच्या बाबतीमध्ये जर कुणी एखादा डीलर किंवा कोण विक्रेता जर काळा बाजार करत असेल तोही आमच्याशी संपर्क साधा. निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये असं जर कोण आम्ही लगेच ताबडतोब त्याच्यावरती कडकात कडक कारवाई करू.